नमस्ते. आज आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार अमीरभाई खाटीक हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमीरभाई खाटीक यांचा विकास काम सांगावं म्हटलं तर ह्या भागात काही नवीन नाहीये. हा जो हडको कॉलनी आणि इतर लक्ष्मी देऊळ वगैरेचा जो भाग आहे, तो बऱ्यापैकी मुस्लिम एरिया आहे आणि या ठिकाणी मुस्लिम जे महिला असतील किंवा लोक आहेत, तर त्यांच्यासाठी सदैव विकासाचं काम गेली बरेच वर्ष अविरतपणे या भागात त्यांचं चालूच आहे. त्याचप्रमाणे सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रमात देखील हे कधीही मागे पडलेले नाहीत. महिलांसाठी विविध ठिकाणी धार्मिक स्थळांना भेटी देत एक सहल, धार्मिक सहल म्हणून देखील त्यांनी महिलांना घरातून बाहेर थोडासा मोकळा श्वास घेण्यासाठी सोडलेला आहे. आणि प्रभागात सुखदुःखाचं कोणतंही ठिकाण असू दे, म्हणजे सुखदुःखाची कोणतीही वेळ जरी असेल तरी प्रत्येक वेळेला धावून जाणारा 24 तास त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी जनतेतून हजर पुरस्कृत असणारा उमेदवार हा म्हणून उमेदवार प्रार्थना म्हणजेच अमित अमीरभाई शिंदे खाटीक यांच्याकडून आज आपण विकास कामाचं विजन काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात. नमस्ते अमीरभाई. नमस्कार. आपलं हे जे उमेदवारी आपण मागितलेली आहे काँग्रेसकडून या 9 नंबर प्रभागात, तर हे उमेदवारी मागण्यामागचा आपला उद्देश काय आहे? तो उद्देश आमचा हे आहे काय एक विकास व्हायला पाहिजे आमचा वार्डाचा. काय हडको कॉलनीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम आहे ते आम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. काय इकडे बाकीच्या सहारा चौक आहे, आम्हाला मस्जिद असं इकडे साईडला थोडं काम राहिलेलं आहे, रस्त्याचं काम राहिलेलं आहे, ते आम्हाला पूर्ण करून घ्यायचे. आत्ताचे जे नगरसेवक होते ते इथं काही बघत नाही, कोण आलेले नाही. काय इथल्या सगळ्या नागरिकांना माहीत आहे. काय आता त्यांनी 5 वर्षानंतर अजून हडको कॉलनीमध्ये किती नगरसेवक आले की त्याने इथल्या लोकांना तुम्ही विचारायचं, लोक तुम्हाला सांगतील. तरी इथला कुठला विकास काम हा मागच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला नाहीये? विकास काम म्हणजे आमचा ड्रेनेज लाईन, त्यासाठी ड्रेनेज एवढा आहे. काय ते ड्रेनेज एवढं तर लोक त्यात पडतील, बारकी मुलं वगैरे. काय ते काम झालेलं नाहीये. पाणी येतं येत नाही, अर्धा तास पाणी सोडतात. आता या बायका सगळ्या रात्री उठणार, पाणी कधी भरणार? त्यांना मी मध्ये पण त्यांना सांगितलं की पाणी तुम्ही 2-3 तास सोडा, म्हणजे त्यांना सकाळी तुम्ही एवढ्या लवकर सोडणार, सकाळी एवढ्या लवकर त्या बायका उठणार. पण काय त्याचं हेच होत नाही ना, पाणी वगैरे त्यांना टायमावर मिळत नाही. काय आता कॉलनीमध्ये आमचे रस्ते नाही, ते रस्ते बघा. काय इथं रस्ते पूर्ण रस्ते नाही आहेत केलेले त्यांनी, असे ड्रेनेजची कामं नाही आहेत. काय आता मागच्या वेळी इथले ड्रेनेज होते, ड्रेनेज आपणच करून घेतलेलं आहे या ड्रेनेजचं. बरेच वर्ष 20 वर्ष त्यांनी ड्रेनेजसाठी इथल्या लोकांनी हे केलं, पण ड्रेनेज नव्हतं इथे, ते ड्रेनेजचं काम आपण करून घेतलं. अशा प्रभागात कामं भरपूर आहेत, ते करून घ्यायचे आहेत आम्हाला, त्यासाठी आपण उमेदवारी मागितलेली. आम्हाला असं कळतं की या ठिकाणी आपण गेली काही वर्षांपासून सहल आयोजित केलेली असते आणि त्याद्वारे आपण त्यांना घरापासून थोडंसं लांब स्वतःमध्ये एक दिवस घालवायसाठी पाठवतात. तर याबद्दल थोडक्यात सांगा. काय नाही, महिलांना कसं पुरुष वर्ग सगळं काय इकडे तिकडे जात असतो. हा या महिला मोकळी घेऊन जरा थोडेसं फिरायला गेले, त्यांना थोडंसं घरातून बाहेर कितीतरी वर्षी ते असं घरातच असतात. काय एवढ्या लांबचा त्यांना प्रवास होत नाही किंवा जात नाहीत. काय त्यांचे एक प्रॉब्लेम असतात, मिस्टर वगैरे इकडे तिकडे कामाला जाऊन जायला, त्यासाठी आपण त्यांना एक मोकळी हवा म्हणून त्यांनी स्वतः जाऊन एन्जॉय करून यावेत. त्यांना कुठलाही असं हे नसावं, बंधन नसावं, त्यासाठी पाठवलं. 2 वेळा आपल्या इकडे महापूर येऊन गेले. त्याचप्रमाणे त्या दरम्यान कोरोनाचा काळ देखील तेव्हाच होता. तर या नैसर्गिक आपत्ती वेळी आपल्या माध्यमातून काय काम झालेलं आहे? आता आमच्या इकडे काय झालं होतं, इथे महापूर जेव्हा आलं ना, महापूर जेव्हा आलेला आहे इथं, त्या टायमाला नवमा शाळेमध्ये जी लोक तिकडची इकडे राहायला आली होती, त्यासाठी आम्ही तिथं त्यांना राहण्याचं म्हणा, त्यांना ते जे काही अंगावरचं काय पांघरून पाहिजे, काय जेवणाची व्यवस्था, म्हणजे आम्ही सगळीकडनं असं आपल्या लोकांकडनं घेऊन त्यांना पोच केलेलं आहे, त्यांची तिथं व्यवस्था केलेली आहे. काय करोनामध्ये जिथं जिथे वारले तिथं कोण नातेवाईक कोण येत नव्हते, त्या टायमाला आम्ही जाऊन स्वतः तिथं त्यांचं अंत्यविधी करून आलेलो आहे. असं तिथलं कामं केलेलं आहे. आता इथली बाकीची कामं सुद्धा आम्हाला पूर्ण करायची आहेत. आपण पाहतोय की या ठिकाणी महिला सध्या खूप असुरक्षित अशा झालेल्या आहेत आणि आपला हा भाग बऱ्याच अंशी संजय नगरचा देखील भाग इथं मोडतो आणि इथं तर आपण पाहतोय की गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त प्रमाणात बोकाळलेली आहे. म्हणजेच तरुणांमध्ये नशेखोरी पण वाढलेली आहे आणि त्या माध्यमातून बलात्कार, खून वगैरे सारखे जे गुन्हे घडतायत, तर या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपलं काय विजन असेल? आमचं आता विजन असं असणार, जिथे जिथे काही नशेचे वस्तू मिळतात ते आम्हाला सगळ्यात पहिला बंदी करायचं. हिच्या आधी पण पोलिसांना आम्ही इथून फोन करून सांगितलं, इथं तर असं नशा करतात, इथं आहेत. कारण का आज ही मुलं जी नशा करतात, ही मुलांचा नशा पहिला बंद होणं गरजेचं आहे, कारण हेच पुढचं भविष्य आहे. आणि आता हेच नशेखोर जर होत गेले तर प्रॉब्लेम आहे. आज त्यांना नशा केल्यानंतर आपली आई आहे, बहीण आहे, काय आहे, त्यांना स्वतःला कळत नाही. त्यातनं त्यांना सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. काय
जिथं जिथं आम्हाला वाटतंय काही मेडिकल्स होते, काही हे जिथं नशेच्या गोळ्या मिळतात, कुठं काही वस्तू विकतात काय, ते आम्हाला सगळे तिथं बंद करायचं आणि आमच्या एरियामध्ये आम्हाला सगळं असं सगळं बंद करून प्रत्येकाने नशामुक्त व्हावं असं आम्हाला तिथं करायचं. लहान मुलं ही देशाचं भवितव्य घडवतात हे तर हम्म. आपल्याला माहितीच आहे. हम्म. तर लहान मुलांच्या विकासासाठी हम्म. किंवा त्यांची बुद्ध्यात्मक चाचणी वाढावी आणि त्यांची बुद्धिमत्ता वाढावी हम्म. आणि त्याचप्रमाणे त्यांचा खेळातला रस देखील वाढावा. यासाठी आपण काय कराल? कारण आपण पाहतो की मुलं आता अगदी एक 2-3 महिन्याची असली तरी त्यांच्या हातात घरातल्यांनी सुद्धा मोबाईल दिलेला असतो आणि त्यांना ओघाओघानं ती सवय लागते. तर प्रभाग व्हावा मुलांच्यासाठी, तर यासाठी आपण काय प्रयत्न कराल? सर्वात पहिला तर मुलांना मोबाईल देणं सर्व पालकांनी बंद केलं पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे ते काय. आणि मुलांच्यासाठी इथं आपल्या ते एकही उद्यान नाही आहे आमच्या इथं तरी. खडको कॉलनी तर काहीच नाही आहे. मग ते कुठं खेळणार? मग ते कोणाच्या दारात खेळतात, कोणाचं काय असं आहे. त्यापेक्षा आम्हाला इथं एखादा भूखंड महापालिकेचा बघून तिथं आम्हाला एक त्यांच्यासाठी उद्यान करायचं चांगलं. जे उद्यान असं पाहिजे की तिथं फक्त मुलं खेळायला पाहिजेत. तिथं असं कोण मुलं जास्त माणसं वगैरे तिथं बसून पोरं वगैरे तिथं टवाळकी नाही करायला पाहिजे. तसा एखादा बघून तिथं उद्यान तिथं करणार आहे बारक्या मुलांच्यासाठी, असं आमचं आहे. आणि जास्त करून आम्हाला लोकांच्या आरोग्यासाठी जे कामं करायचे आहेत ते आता आता काय झालं, पब्लिक एवढी लोक आहेत, गरीब आहेत. आज त्यांच्या दवाखान्याचं बघितले की दवाखान्यात गेले की तुम्हाला माहितीच आहे की गेल्याबरोबर 20,000 10,000 बिलापासून सुरुवात झाली आणि एवढ्या इथल्या लोकांची परिस्थिती नाही आहे. त्यासाठी सगळ्यात पहिला आम्हाला इथे एक दवाखाना महापालिकेचा काय आरोग्य केंद्र त्यावर आम्हाला जास्त लक्ष केंद्रित करायचं. तर आपल्या सोबत जोडले गेले होते आमिरभाई खाटीक. यांचं विकासाचं विजन अतिशय चांगलं आहे आणि या भागातून त्यांना उत्तम असा प्रतिसाद देखील आहे. आमच्या सर्व न्यूज टीमकडून त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.